नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी सामान्य विज्ञान या विषयांच्या 100 प्रश्नांचा सराव करणार आहे। आणि मित्रांनो, त्यामुळेच जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी पेपर देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच या व्हिडिओमधील प्रश्नांसोबत आणखी 900 म्हणजे एकूण 1000 प्रश्नांची PDF देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत। ती कशी देणार आहोत आणि कोणत्या संचासोबत देणार आहोत हे व्हिडिओमध्ये पुढे पाहता येईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? या ठिकाणी उत्तर आहे रातांधळेपणा। अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो। अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय असतं? रेटिनॉल। आणि मित्रांनो, त्याच्यामुळे रातांधळेपणा हा रोग होऊ शकतो। बेरीबेरी हा कशामुळे होतो? विटॅमिन बी च्या अभावामुळे होतो। स्कर्वी हा विटॅमिन सी च्या अभावामुळे आणि मुडदूस हा विटॅमिन डी च्या अभावामुळे होतो। पुढे प्रश्न क्रमांक 2, विटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, रेटिनॉल हे विटॅमिन ए चे आहे, थायमिन हे विटॅमिन B1 चे आहे, कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डी चे आहे आणि एस्कॉर्बिक ॲसिड हे विटॅमिन सी चे रासायनिक नाव आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो? आता या ठिकाणी पहा, मुलांमध्ये ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस म्हणजे याला रिकेट्स असं म्हणतात, रिकेट्स नावाचा आजार होतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस किंवा रिकेट्स हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 4, गाजर हे कोणत्या जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे? मित्रांनो, गाजरामधून आपल्याला विटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळतं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। प्रश्न क्रमांक 5, रक्ताची गुठळी होण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? मित्रांनो, रक्ताच्या गाठी व्हाव्यात किंवा रक्त गोठावं आणि रक्तप्रवाह थांबावा यासाठी विटॅमिन के ची आवश्यकता असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। विटॅमिन के हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारं जीवनसत्व आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, मानवाचे वैज्ञानिक नाव काय? मानवाचे वैज्ञानिक नाव आहे होमो सेपियन। लक्षात ठेवायचं, होमो सेपियन म्हणजे माणूस। पुढे प्रश्न क्रमांक 7, बेडकाचे वैज्ञानिक नाव काय आहे? बेडकाचं वैज्ञानिक नाव आहे राना टिग्रिना। लक्षात ठेवायचं, राना टिग्रिना बेडकाचं शास्त्रीय नाव। पुढचा प्रश्न पहा, गायीचे वैज्ञानिक नाव काय आहे? गायीचं वैज्ञानिक नाव बॉस इंडिकस। लक्षात ठेवायचं, बॉस इंडिकस हे आहे। पुढे प्रश्न क्रमांक 9, कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? कुत्र्याचं वैज्ञानिक नाव आहे या ठिकाणी कॅनिस फॅमिलिअरिस। ठीक आहे, कॅनिस फॅमिलिअरिस म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। मांजरीचे वैज्ञानिक नाव काय आहे? मांजरीचं वैज्ञानिक नाव या ठिकाणी फेलिस डोमेस्टिका। मांजरीचं वैज्ञानिक नाव आहे फेलिस डोमेस्टिका। ठीक आहे। पॅन्थेरा लिओ हा काय असतो? सिंह असतो। राना टिग्रिना काय होता? बेडूक आणि बॉस इंडिकस गाय, हे आपण पाहिलं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? आता या ठिकाणी पहा, पेशी हा काय आहे? एखाद्या सजीवाच्या शरीराचा सर्वात लहान भाग। आणि मित्रांनो, याला काय म्हटलं जातं? तर मूलभूत एकक, जीवनाचं मूलभूत एकक असं म्हटलं जातं। ठीक आहे। त्यासोबतच मित्रांनो, पेशींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? सायटोलॉजी। सायटो म्हणजे पेशी आणि लॉजी म्हणजे अभ्यास, म्हणून या ठिकाणी सायटोलॉजी म्हणजे पेशींचा अभ्यास करणारं शास्त्र। पुढे पहा, या ठिकाणी सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र। मायकोलॉजीवर पुढे प्रश्न असणार आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, कवकांचा म्हणजे फंगाईचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हटलं जातं? या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या शाखेमध्ये कवकांचा म्हणजे फंगाईचा म्हणजेच बुरशीचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं? तर मायकोलॉजी असं म्हणायचं। लक्षात ठेवायचं, मायकोलॉजी म्हणजे बुरशीचा म्हणजेच कवकांचा अभ्यास करणारं शास्त्र, पर्याय बी असणार आहे। आणि व्हायरॉलॉजी म्हणजे काय? विषाणूंचा अभ्यास करणारं शास्त्र। पुढे प्रश्न क्रमांक 13, शैवालांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला काय म्हणतात? मित्रांनो, शैवालांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला फायकोलॉजी असं म्हटलं जातं। काय म्हणतात? फायकोलॉजी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे। मायकोलॉजी म्हणजे काय? कवकांचा म्हणजे बुरशीचा अभ्यास। प्रश्न क्रमांक 14, विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्हायरॉलॉजी असं म्हणतात। व्हायरस म्हणजे विषाणू आणि त्याचा अभ्यास करणारं शास्त्र व्हायरॉलॉजी, म्हणजे पर्याय बी। मायकोलॉजी वर पाहिला आपण कवकांचा अभ्यास, बॅक्टेरियोलॉजी जीवाणूंचा अभ्यास आणि फायकोलॉजी शैवालांचा अभ्यास। प्रश्न क्रमांक 15, कीटकांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? या ठिकाणी पहा, एंटोमोलॉजी मध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। ऑर्निथोलॉजी यावर पुढे प्रश्न आहे।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? या ठिकाणी पहा पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला विज्ञानाच्या 1000 प्रश्नांची PDF देणार आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असतील. आणि मित्रांनो, ही PDF तुम्हाला कशी मिळणार आहे? तर या ठिकाणी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या ॲपवर उच्च न्यायालय शिपाई पदासाठी एक प्रश्नपत्रिका संच आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण उच्च न्यायालयाच्या पॅटर्नवर आधारित 50 टेस्ट दिलेले आहेत. आणि त्या 50 टेस्टमध्ये प्रत्येकी 30 प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या पॅटर्नचा अभ्यास करूनच प्रश्न टाकलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शेवटच्या काही दिवसांमध्ये उच्च न्यायालयाच्या अनुषंगानं प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर तुम्ही हा 50 प्रश्नपत्रिकांचा संच आपल्या ॲपवरून खरेदी करू शकता. आपलं ॲप तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर प्ले स्टोअरवर जाऊन देहाधिकारी इंग्लिशमध्ये सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी येणारं पहिलं पिवळा लोगो असणारं ॲप ते कोणाचं आहे? आपलं आहे. त्याच्यावर आपण उच्च न्यायालयासाठी 50 पेपरची एक बॅच दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे टेस्ट 1 टेस्ट 2 दिलेला आहे, त्याच प्रकारे सर्वात वर देणार आहोत सायन्स 1000 प्रश्नांची PDF. ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल फक्त 50 रुपयांमध्ये. 50 रुपयांमध्ये काय मिळणार आहेत? 50 सराव पेपर. त्यासोबतच जर तुम्ही हा संच खरेदी करताय तर टेलिग्रामवर ॲडमिनला मेसेज केला तर त्यानंतर तुम्हाला देहाधिकारीच्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल, ज्याच्यावर आपण दररोज सकाळी 50 चालू घडामोडी आणि दिवसभरामध्ये जवळजवळ 400 प्रश्नांचा सराव करतो. अशा प्रकारे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव परीक्षेच्या आधी करण्यासाठी तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आवड तुमची आहे, तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला जर व्हिडिओमधील माहिती समजते, मी शिकवलेलं समजते, तर तुम्ही नक्की हे खरेदी करू शकता. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 17. लांबीचे SI एकक काय आहे? SI एकक काय असतं मित्रांनो? स्टँडर्ड युनिट असतं. आणि मित्रांनो, लांबीसाठी ते काय आहे? मीटर आहे. लांबीसाठी SI एकक मीटर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. वस्तुमानाचे SI एकक काय आहे? वस्तुमानाचे SI एकक असतं या ठिकाणी किलोग्रॅम. लक्षात ठेवा, वस्तुमानाचे SI एकक किलोग्राम हे असणार आहे, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 19. वेळेचे SI एकक काय आहे? वेळेचे SI एकक आहे सेकंद. पर्याय सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. जर अंतराचं मीटर असेल किंवा लांबीचं मीटर असेल तर आपण काय पाहतो? लांबी मोजताना किंवा स्पीड मोजताना मीटर पर सेकंद, म्हणजे त्यासोबतच SI एकक असणार आहे, त्याचं वेळेचं सेकंद असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. विद्युत धारेचे SI एकक काय आहे? विद्युत धारेचे विचारले, विद्युत प्रवाहाचे विचारले. लक्षात ठेवायचं, विद्युत धारेचे म्हणतील किंवा विद्युत प्रवाहाचे म्हणतील, त्यावेळी SI एकक काय असणार आहे? एम्पियर. विद्युत धारेचे किंवा विद्युत प्रवाहाचे SI एकक एम्पियर हे असतं. पुढे प्रश्न क्रमांक 21. तापमानाचे SI एकक काय आहे? तापमानाचे SI एकक आहे केल्विन. लक्षात ठेवा, तापमानाचे SI एकक केल्विन. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 22. बल म्हणजे फोर्सचे SI एकक काय आहे? फोर्सचे SI एकक असते न्यूटन. लक्षात ठेवा, न्यूटन हे फोर्सचे SI एकक आहे. प्रश्न क्रमांक 23. कार्याचे SI एकक काय आहे? कार्याचे SI एकक असते जूल. कार्याचे SI एकक जूल आहे. प्रश्न क्रमांक 24. शक्तीचे SI एकक काय आहे? शक्ती म्हणजे पॉवर आणि पॉवरचे SI एकक असतं वॅट, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, एकेका लाईनमध्ये उत्तर येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 25. दाबाचे म्हणजे प्रेशरचे SI एकक काय आहे? या ठिकाणी पहा, दाबाचे SI एकक असतं पास्कल. पर्याय ए आपलं उत्तर आहे. दाबाचे SI एकक पास्कल हे असतं. प्रश्न क्रमांक 26. वारंवारता मोजण्याचे एकक कोणते? या ठिकाणी पहा, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ती HZ म्हणजे हर्ट्समध्ये मोजली जाते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए. डेसिबल ध्वनीची तीव्रता, डायोप्टर भिंगाची क्षमता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? ध्वनीची तीव्रता आहे ती डेसिबलमध्ये मोजतात. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28. रेबीज हा आजार कशामुळे होतो? रेबीज हा रॅबिडो व्हायरसमुळे म्हणजे विषाणूमुळे होणारा आजार आहे, ज्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, या आजारामध्ये सर्वाधिक थंड हवा आणि पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते याचं कारण काय आहे? घशामधील स्नायू आकुंचन पावतात, त्यामुळे पाणी गिळणं कठीण होऊन जातं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी पाण्याची भीती वाटायला सुरुवात होते. यालाच काय म्हणायचं? पाण्याची भीती वाटते म्हणजेच हायड्रो आणि भीती म्हणजे फोबिया, हायड्रोफोबिया असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 29. हिवताप कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? या ठिकाणी पहा, हिवताप म्हणजे मलेरिया. हा कशामुळे होतो? तर प्रोटोझोआमुळे होतो. आणि मित्रांनो, प्रोटोझोआ कशामुळे पसरतो?
तर एनाफिलस डासाच्या मादीमुळे पसरतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय सी. हिवताप हा रोग एनाफिलस डासाच्या मादीमुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 30. टायफॉइड हा आजार कशामुळे होतो? आता मित्रांनो, टायफॉइड म्हणजे काय? विषम ज्वर. हा कशामुळे पसरतो? तर जीवाणूमुळे पसरतो, बॅक्टेरियामुळे पसरतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. बॅक्टेरियाचं नाव काय आहे? सॅल्मोनेला टायफी. लक्षात ठेवायचं आहे, सॅल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे टायफॉइड हा आजार पसरतो, म्हणजे जीवाणूमुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 31. क्षयरोग हा आजार कशामुळे होतो? क्षयरोग म्हणजे टीबी, याला दुसरं नाव काय आहे? ट्युबरक्युलोसिस. हा कशामुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. म्हणजे हा देखील जीवाणूमुळे पसरणारा रोग आहे किंवा होणारा रोग आहे, ज्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि मित्रांनो, याला क्षय असं देखील म्हटलं जातं आणि याच्यावर डॉट उपचार प्रणाली कार्यरत आहे. कोणती? डॉट उपचार प्रणाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. कुष्ठरोग लेप्रोसी कशामुळे होतो? कुष्ठरोग देखील जीवाणूमुळे होतो. जीवाणूचं नाव काय आहे? मायकोबॅक्टेरियम लेप्री. कुष्ठरोगाला काय म्हणायचं? लेप्रोसी म्हणायचं. आणि तो कोणत्या जीवाणूमुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो. म्हणजे या ठिकाणी पर्याय ए आपलं उत्तर आहे. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होतो. आणि कोणत्या जीवाणूमुळे? 31 मधील पर्याय काय आहे? मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे कुष्ठरोग होतो, पसरतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे पसरतो? आता डेंग्यू हा विषाणूजन्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. मलेरिया जीवाणूजन्य आहे आणि डेंग्यू हा विषाणूजन्य आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी डेंग्यू हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. ठीक आहे. एडिस इजिप्ती म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. एड्स कोणत्या विषाणूमुळे होतो? एड्स हा HIV मुळे होतो. ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे एड्स हा आजार होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवायचा. एड्सचा काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. आणि HIVचा काय आहे? ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्ल्यूला काय म्हणतो आपण? H1N1 फ्ल्यू. म्हणजेच स्वाईन फ्ल्यू हा H1N1 विषाणूमुळे होतो. पर्याय ए. या ठिकाणी पहा, बर्ड फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो? H5N1 या विषाणूमुळे होतो. लक्षात ठेवा, स्वाईन फ्ल्यू H1N1, बर्ड फ्ल्यू H5N1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. या ठिकाणी पहा, ग्रंथी विचारलेला आहे सर्वात मोठी, त्यावेळी उत्तर येतं यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. मास्टर ग्रंथी म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते? या ठिकाणी पहा, आपल्या मेंदूमध्ये असलेली पिट्युटरी ग्लँड म्हणजेच पीयूषिका हिला काय म्हटलं जातं? मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. इन्सुलिनची निर्मिती कोणत्या ग्रंथीमध्ये होते? स्वादुपिंडामध्ये होते. आणि ज्याचं काय कार्य आहे? रक्तातील साखरेचं नियंत्रण करणे. प्रश्न क्रमांक 40. गोड पदार्थांमधील साखरेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन कोणते? इन्सुलिन. इन्सुलिन कोण स्रवतं? तर स्वादुपिंड स्रवतं. आणि त्यामुळे काय होतं? साखरेचं नियंत्रण होतं. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. लढा किंवा उडा हे हार्मोन कोणते आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, लढा किंवा उडा हे हार्मोन आहे ॲड्रेनलिन. लक्षात ठेवायचं, ॲड्रेनलिन. ज्यावेळी आपण एखाद्या संकटात असतो तेव्हा आपल्याला लढण्याची किंवा पळून जाण्याची प्रेरणा कोणतं हार्मोन देतं? तर ॲड्रेनलिन देतं. ठीक आहे. बऱ्याचदा या ठिकाणी याचा वापर खेळांमध्ये केला जातो. खेळांमध्ये काय म्हणतात त्याला? तरतरी आणण्यासाठी केला जातो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 42. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड म्हणजे गॉइटर हा आजार होतो. पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि हा आजार आहे तो थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं, हा आजार थायरॉइड या ग्रंथीशी संबंधित आहे. मूळदूस व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. रक्तक्षय या ठिकाणी लोहाच्या कमतरतेमुळे. आणि स्कर्वी आहे तो व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 43. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आपण आताच पाहिलं, ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे म्हणजेच HBच्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 44. टोमॅटोला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? या ठिकाणी पहा, टोमॅटोमध्ये असतं रंगद्रव्य लायकोपिन, ज्याच्यामुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो. म्हणजे पर्याय बी. कॅरोटीन कशामध्ये आढळतं? तर हे गाजरामध्ये आढळतं. ठीक आहे. कॅप्सेसिन मिरचीमध्ये आढळतं.
प्रश्न क्रमांक 45, गाजराला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? मित्रांनो, गाजराला लाल रंग आहे तो कॅरोटीनमुळे प्राप्त होतो. कशामुळे? कॅरोटीनमुळे, म्हणजे पर्याय ए. आणि प्रश्न क्रमांक 46, मिरचीचा तिखटपणा कशामुळे असतो? तर कॅप्सेसिनमुळे असतो. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 47, दुधामध्ये कोणती शर्करा असते? दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते. दुधामध्ये, दह्यामध्ये लॅक्टोज शर्करा असते किंवा लॅक्टिक ऍसिड असते. ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे. रक्ताचा गट कोणी शोधून काढला? कार्ल लँडस्टेनर यांनी रक्ताचे 3 गट शोधून काढले होते, ए, बी आणि ओ. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, सर्वयोग्य दाता कोणाला म्हणतात? या ठिकाणी पहा, सर्वयोग्य दाता म्हटलं की सर्वांना चालणारं रक्त कोणाचं असतं? विटॅमिन ओचं, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. विटॅमिन ओ निगेटिव्ह, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 50, सर्वयोग्य ग्राही युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? ए बी रक्तगटाला सर्वांचं रक्त चालतं म्हणून याला काय म्हणतात? सर्वयोग्य ग्राही, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51, जीवाणूचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पहा, जीवाणूचा शोध आहे तो अँटोनी व्हॉन ल्युएनहॉक यांनी लावला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52, पेशीचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पहा, रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 53, पेशीतील केंद्रकाचा शोध कोणी लावला? केंद्रकाचा शोध कोणी लावला? या ठिकाणी रॉबर्ट ब्राउन यांनी. लक्षात ठेवायचं, रॉबर्ट हुक पेशीचा शोध लावला आणि पेशीमध्ये असलेल्या केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 54, आनुवंशिकतेचे जनक, फादर ऑफ जेनेटिक्स असे कोणास म्हणतात? या ठिकाणी पहा, फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणायचं? ग्रेगर मेंडेल यांना म्हणायचं, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55, देवीची लस कोणी शोधून काढली? या ठिकाणी पहा, एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली होती म्हणून यांना काय म्हणतात? लसीकरणाचे जनक असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 56, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पहा, बुरशीमधून पेनिसिलिनचा शोध लावलेला होता अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 57, रेबीज प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली? रेबीज, हायड्रोफोबिया याच्या विरुद्ध लस कोणी शोधून काढलेली आहे? लुई पाश्चर यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. मित्रांनो, रेबीज लस असते ती किती दिवसांच्या अंतराने घेतली जाते हे कमेंट करून सांगायचं आहे. जर आज कुत्रा चावला आणि जर आज आपण पहिला डोस घेतला तर पुढचे डोस कसे असतील ते कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 58, पोलिओची लस कोणी शोधली? या ठिकाणी पहा, पोलिओची तोंडावाटे दिली जाणारी लस आहे ती अल्बर्ट साबिन यांनी शोधलेली होती. कोणी? अल्बर्ट साबिन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. आणि पोलिओची पहिली लस कोणी शोधली होती? जोनास साल्क यांनी शोधली होती. लक्षात ठेवायचं आहे, पोलिओची पहिली लस जोनास साल्क आणि तोंडावाटे दिली जाणारी लस अल्बर्ट साबिन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59, हृदयविकाराचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? मित्रांनो, हृदयविकाराचे निदान करण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं? तर सर्वात पहिल्यांदा ECG काढला जातो. ECG म्हणजे काय? इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61, पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O, पर्याय बी. याच्यामध्ये काय आहे? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. प्रश्न क्रमांक 62, खाण्याच्या मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? मीठ म्हटलं की लक्षात ठेवायचं NaCl, सोडियम क्लोराईड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63, मागच्या अजून पाहूया थोडा. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. परत Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि NaCO3 सोडियम बायकार्बोनेट. या ठिकाणी NaCO3 काय आहे? खाण्याचा सोडा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? नायट्रोजनचे आहे. वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजन या वायूचे असते, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 64, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्षाने आपण अंतर मोजतो, म्हणजे पर्याय सी. प्रकाश वर्ष एका वर्षात प्रकाश जितकं अंतर जातो त्या अंतराला काय म्हणायचं? प्रकाश वर्ष असं म्हणायचं. म्हणजे जर आपण एका दिवसात जरी 1 वर्षात प्रकाश जितकं अंतर जातो तितकं अंतर पार केलं तर त्या अंतराला काय म्हणणार? आज आपण 1 प्रकाश वर्ष अंतर पार केलं असं म्हणणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65, भूकंप मोजण्याच्या यंत्राला काय म्हणतात? या ठिकाणी पहा, भूकंप मोजण्याचे यंत्र सिस्मोग्राफ. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि एकक कोणतं असतं? रिश्टर स्केल. भूकंप हे रिश्टर स्केलवर मोजला जातो आणि मित्रांनो त्याचं यंत्र काय आहे? सिस्मोग्राफ आहे. प्रश्न क्रमांक 66, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता म्हटलं की लॅक्टोमीटर, पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 67, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजायचा असेल तर बॅरोमीटर वापरलं जाईल. काय बॅरोमीटर? हवेचा दाब बॅरोमीटर. आणि हवेचा स्पीड असेल तर ॲनिमोमीटर. हवेचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर होतो आणि हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 68, रक्ताचा दाब मोजण्याचे यंत्र कोणते? या ठिकाणी पहा, रक्ताचा दाब स्पिग्मोमॅनोमीटरनं मोजला जातो. ठीक आहे, आपल्या हातात लावतात आपण बीपी मोजतो, त्या बीपी मोजण्याचे यंत्र काय असतं? स्पिग्मोमॅनोमीटर असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69, ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार कशाच्या प्रदूषणामुळे होतो? ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार आहे तो नायट्रेटच्या प्रदूषणामुळे होतो. कशाच्या? नायट्रेटच्या, म्हणजे पर्याय बी. इटाई आजार कशाच्या प्रदूषणामुळे होतो? इटाई आहे तो कॅडमियमच्या प्रदूषणामुळे होतो, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 71, मिनामाटा हा आजार कशाच्या प्रदूषणामुळे होतो? मिनामाटा हा आजार पाऱ्याच्या प्रदूषणामुळे होतो, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 72, गव्हावरील रस्ट रोग कशामुळे होतो? या ठिकाणी पहा, गव्हावर जो रस्ट किंवा तांबेरा येतो तर कशामुळे होतो? तर बुरशीमुळे होतो, बुरशीमुळे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. त्याला पक्सिनिया असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 73, भातावरील खैरा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? भातावरील खैरा रोग आहे तो जस्त म्हणजे झिंकच्या अभावामुळे होतो, कमतरतेमुळे होतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. लिंबातील डायबॅक रोग कशामुळे होतो? लिंबातील डायबॅक रोग आहे तो तांब्याच्या कमतरतेमुळे होतो. कशाच्या? तांब्याच्या, कॉपरच्या. ठीक आहे, पर्याय ए आपलं उत्तर आहे. आणि कॉपरची संज्ञा काय असते? सीयू असते, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 75, टिक्का रोग कोणत्या पिकावर पडतो? टिक्का रोग आहे तो भुईमुगावर पडतो, म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 76, गळीताच्या धान्याला कोणता रोग होतो? मित्रांनो, गव्हासारख्या धान्याला या ठिकाणी काय होतो? तर टुंडू रोग होतो, टुंडू रोग. ठीक आहे, पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77, उसाला कोणता रोग होतो? उसाला या ठिकाणी रेड रॉट नावाचा रोग होतो, रेड रॉट. ठीक आहे, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78, बटाट्याला कोणता रोग होतो? अंगेती अंगमारी. अंगेती अंगमारी म्हणजेच काय? तर या ठिकाणी अर्ली ब्लाइट नावाचा रोग होतो. लक्षात ठेवायचं, बटाट्याला अंगेती अंगमारी किंवा अर्ली ब्लाइट म्हणजेच लवकर तो बटाटा पिकणं अशा प्रकारचा रोग होतो, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79, वनस्पतींना हरित रंग कशामुळे प्राप्त होतो? वनस्पतींमध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे, हरितद्रव्यामुळे हरित रंग, हिरवा रंग प्राप्त होतो, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. बॉटुलिझम म्हणजे काय? बॉटुलिझम म्हणजे मित्रांनो अन्नातून होणारी विषबाधा. लक्षात ठेवायचं, विषबाधा म्हणजे बॉटुलिझम. अन्नातून झालेल्या विषबाधेला काय म्हणणार आपण? बॉटुलिझम असं म्हणणार. प्रश्न क्रमांक 81, रडारचा उपयोग कशासाठी केला जातो? रडारचा उपयोग आहे तो विमानाचा शोध आणि दिशा निश्चित करण्यासाठी केला जातो, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82, सोनार प्रणालीत कोणत्या लहरींचा वापर होतो? सोनार प्रणालीमध्ये अल्ट्रासॉनिक लहरींचा वापर होतो. कोणत्या? अल्ट्रासॉनिक, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? पर्याय सी. सोनारमध्ये अल्ट्रासॉनिक लहरींचा वापर केला जातो. याचा वापर कशासाठी करतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर जाण्यासाठी किती मुक्तिवेग आवश्यक असतो? या ठिकाणी पहा, एस्केप व्हेलॉसिटी किती पाहिजे? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर जाण्यासाठी एस्केप व्हेलॉसिटी पाहिजे 11.2 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. जर आपण सेकंदाला 11.2 किलोमीटर जाऊ शकू तर या ठिकाणी आपण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84, सूर्यावरील ऊर्जेचे मुख्य कारण काय आहे? या ठिकाणी काय होतं? तर 2 हायड्रोजन मिळून 1 हेलियम तयार होतो आणि अशा प्रकारची रासायनिक क्रिया आहे ती अतिशय जास्त उष्मादायी आहे. ठीक आहे, एक्झोथर्मिक आहे. त्यामुळे काय होतं? या ठिकाणी उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि ही रिॲक्शन आहे ती कंटिन्युअस सुरू असते. त्यामुळे सूर्य हा इतका गरम आहे. म्हणजे काय होतं? अणुसम्मिलन होतं. सम्मिलन म्हणजे काय? तर फ्युजन होतं, न्यूक्लिअर फ्युजन. हायड्रोजनचे 2 अणू एकत्र येतात. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. न्यूक्लिअर सम्मिलन, न्यूक्लिअर फ्युजन. 2 हायड्रोजन एकत्र येऊन 1 हेलियम तयार होण्याला काय म्हणायचं? न्यूक्लिअर फ्युजन म्हणायचं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 85, अश्रुवायू किंवा टिअर गॅस म्हणजेच अश्रुधूर म्हणून कशाचा वापर करतात? मित्रांनो, अश्रुधूर म्हणून क्लोरोपिक्रिनचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, सडक्या अंड्यासारखा वास कशाचा असतो? हायड्रोजन सल्फाइडचा असतो, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 86, हसवणारा वायू कोणता आहे? त्याला लाफिंग गॅस म्हणतो आपण, नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड पर्याय बी, लाफिंग गॅस किंवा हसवणारा वायू.
प्रश्न क्रमांक 87, कांद्याला उग्र दर्प कोणत्या घटकामुळे येतो? या ठिकाणी पहा, कांद्याला उग्र वास आहे तो त्याच्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे येतो. कशामुळे? सल्फरमुळे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 88, ब्युटी विटॅमिन कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? मित्रांनो, विटॅमिन ई ला ब्युटी विटॅमिन असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89, कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी पहा, कॅल्सिफेरॉल म्हटलं की विटॅमिन डी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. विटॅमिन एचं नाव काय आहे? रेटिनॉल. विटॅमिन सीचं ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि विटॅमिन बीचं याच्यामध्ये भरपूर आहेत, थायमिन, नियासिन. विटॅमिन B1 लक्षात ठेवा, B1चं थायमिन आहे. प्रश्न क्रमांक 90, वांझपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो, जीवनसत्व ईच्या अभावामुळे वांझपणा येऊ शकतो. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91, मानवी शरीरात एकूण हाडे किती असतात? मित्रांनो, प्रौढ मानवी शरीरामध्ये विचारलं म्हणजे मोठ्या व्यक्तीच्या विचारलं तर एकूण 206 इतकी हाडं असतात. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि लहान मुलगा असेल तर जवळजवळ 305 आसपास हाडं असतात. प्रश्न क्रमांक 92, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? मांडीचे हाड, फिमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. त्यासोबत सर्वात लहान स्टेपस आहे जे कानामध्ये असतं. प्रश्न क्रमांक 93, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? त्याचं नाव आहे स्टेपस, जे कुठं आढळतं? कानामध्ये आढळतं. ठीक आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू देखील कानामध्ये आढळतो, ज्याला स्टेपसीड असं म्हटलं जातं. ठीक आहे, स्टेपसीड. प्रश्न क्रमांक 94, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो? आता या ठिकाणी पहा, ध्वनी आहे. ध्वनीला काय आवश्यक आहे प्रवास करण्यासाठी? तर माध्यम आवश्यक आहे. जितकं माध्यम डेन्स असेल तितकं त्या ठिकाणी प्रवाह जास्त वेगानं वाहणार आहे. उदाहरणार्थ काय? समजा एक जड धातू आहे ज्याच्यामध्ये एकदम अणूचे कण आहेत ते एकमेकांना अगदी लगद आहेत. त्या ठिकाणी काय होणार? ध्वनीचा वेग सर्वाधिक असणार. त्यासोबतच हवा आहे, हवा विरळ आहे, वातावरणाचा दाब भरपूर आहे. त्या ठिकाणी काय होणार? तर हवेचा वेग आहे तो ध्वनीचा वेग आहे तो थोडा कमी होणार. आणि ज्या ठिकाणी माध्यम नसेलच म्हणजे निर्वात पोकळी, या ठिकाणी ध्वनी प्रवास करू शकणार नाही. त्या ठिकाणी ध्वनीचा वेग 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असणार आहे? स्थायूमध्ये. ठीक आहे, स्थायू. पर्याय सी. डेन्सिटीवर लक्ष ठेवायचं. डेन्सिटी हवेपेक्षा थोडा जास्त पाण्यामध्ये असणार, पाण्यापेक्षा डेन्सिटी जास्त स्थायूच्या आहे, स्थायूमध्ये सर्वाधिक असणार. लक्षात ठेवा, निर्वात पोकळीमध्ये 0, त्याच्यापेक्षा थोडा जास्त हवेमध्ये, हवेपेक्षा थोडा जास्त पाण्यामध्ये आणि पाण्यापेक्षा जास्त स्थायूमध्ये. प्रश्न क्रमांक 95, प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो? प्रकाशाचा वेग सर्वात जास्त निर्वात पोकळीमध्ये असतो. ध्वनीच्या विरुद्ध याचं काम आहे. ध्वनीचा वेग सर्वात जास्त स्थायूमध्ये असतो आणि निर्वात पोकळीमध्ये 0 असतो. त्याच प्रकारे प्रकाशाचा हा निर्वात पोकळीमध्ये सर्वाधिक असतो. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 96, दुधाचे दह्यात रूपांतर करणारा जीवाणू कोणता? या ठिकाणी पहा, लॅक्टोबॅसिलस हा जो जीवाणू आहे तो दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करू शकतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 97, आम्लाची चव कशी असते? या ठिकाणी पहा, आम्लाची चव ही आंबट असते. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 98, शुद्ध पाण्याचा सामू किती असतो? मित्रांनो, शुद्ध पाणी हे काय असतं? उदासीन असतो. त्यामुळे त्याचा pH असतो तो एक्झॅक्टली 7 असतो. किती? 7. 7च्या वर गेलं की काय होतं? बेसिक तयार होतं, बेसिक होतं. ठीक आहे, म्हणजे आम्लारी होतं. आणि 7च्या खाली आलं की आम्ल होतं, म्हणजे ॲसिडिक होतं. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, जर ॲसिड असेल तर त्याचं किती असेल? 7 पेक्षा कमी. आणि बेसिक असेल तर त्याचं किती असेल? 7 पेक्षा जास्त. आणि मित्रांनो, पाणी बरोबर मध्यावर आहे ते काय आहे? उदासीन आहे. ठीक आहे. पाणी हे ॲसिड सोबत बेस सारखं काम करतं आणि बेस सोबत ॲसिड सारखं काम करतं. म्हणजे काय आहे? पाणी बायपोलार आहे. काय आहे? बायपोलार. ठीक आहे. पाणी हे काय आहे? बायपोलार आहे. ठीक आहे. पुढे या ठिकाणी पहा, पाण्याचा सामू किती असतो? मग बरोबर मध्ये 7 असतो. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 99, मानवी रक्ताचा pH किती असतो? थोडासा बेसिक असतो, 7.4. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 100, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल आढळते? या ठिकाणी पहा, लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असेल. सायट्रिक ॲसिड लिंबाच्या आम्लामध्ये. ठीक आहे, लिंबाच्या रसामध्ये. ॲसिडिक ॲसिड मित्रांनो, विनेगर आपण जे वापरतो ते ॲसिडिक ॲसिड पासून बनलेलं असतं. लॅक्टिक ॲसिड दुधामध्ये, दह्यामध्ये आढळेल आणि टार्टरिक ॲसिड आहे ते चिंचेमध्ये आढळेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. अशाच प्रकारचे 1000 प्रश्नांची PDF तुम्हाला आपल्या 50 प्रश्नपत्रिकांच्या संचासोबत मिळणार आहे. तो संच खरेदी करण्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा. ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ठीक आहे. या ठिकाणी
50 रुपयांमध्ये 50 प्रश्नपत्रिका आपण देत आहोत। जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।